नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत अध्याय पहिला, अर्जुन विषादायोग. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवश्चो किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले? भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तिकवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केलेले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून हे समजून घेतले पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दल स्पष्ट उदाहरण गीतेमध्ये आहे व ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरीती गुरुशिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्याइतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैद्यकीय ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमधून पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण आणि अस्तिकवादी विज्ञान आहे. महाभारतात वर्णिलेले धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिकीय काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंतांनी जेव्हा या पृथ्वीतलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले. येथे धर्म क्षेत्रे जेथे धार्मिक कार्य केले जातात असे ठिकाण या शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय यांच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले. पूर्ण निर्धारायुक्त युद्ध करण्याच्या तयारीने स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याचे त्याला पुरेपूर खात्री होती. तरी सुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे. भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी इच्छा कोणाचीच नव्हती, पण त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिकीय इतिहासामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरवल्याने युद्धामधील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामी तर धृतराष्ट्र आणखीन भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असणारच हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठी धृतराष्ट्राने युद्धभूमीवर परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्र पुत्र दोघेही एकाच कुटुंबातील, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांना कुरु म्हणून उल्लेख केला आहे. पांडुपुत्रांना कुळाच्या वारसाहक्कातून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राच्या आपल्या पुतण्याशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभ केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आले की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्र व कुरुक्षेत्र या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैद्यकीय महात्म्याबरोबरच हेही विशेष महत्त्व आहे.